नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी राजकारणामध्ये जे बोललं जातं, जो माणूस बोलतो, ज्याच्या संबंधी बोलतो, ते थेट त्या माणसाशी, ज्याच्याविषयी बोलला त्याला लागणारं नसतं. दुखणं काहीतरी भलतंच असतं. आपल्याकडे एक म्हण आहे, पिढ्यानुपिढ्या चालत आलेली, लेकी बोले सुने लागे. आणि मला आठवतं की एकदा राज ठाकरेंनी हा संदर्भ घेतला होता की शरद पवार हे आपल्या पुतण्याला की लेकीला बोलतात की आमच्यासारख्या भिन्न पक्षातल्या तरुण नेत्यांना बोलतात, असा प्रश्न शरद पवारांविषयी राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. की जे सल्ले देतात ते आम्हाला देतात की अजितदादांना आणि सुप्रियाताईंना, हेच शरद पवारांच्या बोलण्यातलं कळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. आणि त्याची मला आठवण येते की शरद पवार नेहमी वेगवेगळ्या विषयात वेगवेगळं बोलतात. अगदी संजय राऊत म्हणतात की शरद पवार समजायला 100 जन्म घ्यायला लागतात. खरं आहे ते. खुद्द शरद पवारांनी शरद पवार ओळखण्यासाठी 100वा जन्म घेतला की 95वा माहिती नाही मला. पण शरद पवार बोलतात त्याचे अर्थ लावावे लागतात. ते अनेकदा द्वयर्थी, तीन अर्थी, 10 अर्थी बोलत असतात. आता देखील अचानक जे काय अमित शहा शिर्डीमध्ये येऊन बोलले, त्यानंतर शरद पवार खवळले. त्याचा अर्थ जितका शोधण्याचा प्रयत्न केला जातो, तितका अर्थ लक्षात येण्यापेक्षा आपल्याच मनाचा गोंधळ उडतो. आणि म्हणून मी सारखं शोधण्याचा प्रयत्न करतोय की शरद पवार हे एकदम अमित शहा यांच्यावर तडीपारी तडीपारी हा शब्द वापरण्यापर्यंत खवळले असतील तर का खवळलेत, असं दुखण्यासारखं काय अमित शहा बोलले. काय असतं, अरुण गवळी आहे, दाऊद इब्राहिम आहे, किंवा तो छोटा शकील, छोटा राजन, अशा लोकांना कोणी माफिया वगैरे म्हटलं तर कधी राग येत नाही. ते त्याचा दखल पण घेत नाही, दखल घेत नाही. त्यामुळे शरद पवारांनी राजकारणात कोणाशी दगाबाजी केली, शरद पवार कसे काय ते विश्वासघाताचं राजकारण करतात, हे बोललं गेलं, कितीतरी बोललं गेले. पण शरद पवार अशा कित्येक आरोपांना उत्तर सुद्धा देत नाही. तुम्हाला आठवतं मित्रांनो? मग कदाचित आठवणार नाही, कारण मी सांगतो ही गोष्ट जवळजवळ 35 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेला तुमचे मुंबईचे महापालिका उपायुक्त गोरा खैरनार यांनी शरद पवार यांच्यावर मुंबईतले स्फोट शरद पवारांनी घडवले असा आरोप केला होता. आणि प्रचंड खळबळ माजली होती. पण त्या ब्रेकिंग न्यूज वगैरे द्यायला त्या काळात वृत्तवाहिन्या नव्हत्या. पण खळबळ खूप माजली होती. आणि कोणीतरी शेवटी विचारलं खैरनारांना की तुम्ही असे बेछूट आरोप करता, त्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे. तेव्हा खैरनार म्हणाले होते, माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. अर्थात ते ट्रकभर काय, चिमूटभर पुरावे सुद्धा खैरनार कधी कोणाला देऊ शकले नाहीत, कुठच्या पत्रकार परिषदेत घेऊन येऊ शकले नाहीत. लोक खैरनारांना विसरून सुद्धा गेली. पवार अजून आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा पवारांनी फार गंभीरपणे बघितलं नव्हतं. पण असे पवार जेव्हा अमित शहानी एक कुठचा तो जुना खंजीर खुपसल्याचा आरोप केला, तर एवढं चवताळून जाण्याचं मला काही तर्कशुद्ध कारण सापडलं नाही. म्हणून मी अजूनही त्याचा शोध घेतोय. मी 2 व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला. पण जसजसा शोध घेतोय तेव्हा दुखणं कुठे आहे, दुखणं कुठे आहे, हे शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत कुठच्याही आजाराचं, दुखण्याचं निदान योग्य होत नाही, तोपर्यंत त्याच्यावरचं औषध सांगणं आणि शोधणं अवघड जात असतं. आणि म्हणून शरद पवार इतके चवताळलेत, ते खरोखरच अमित शहा यांच्यावर चवताळलेत का, भाजपवर आणि देवेंद्र फडणवीसांवर रागावलेत का. आणि याचा जेव्हा मी शोध घेत गेलो, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. शरद पवारांचं दुखणं वेगळं आहे. अमित शहानी शरद पवारांच्या दुखण्यावर बोट ठेवलेलं आहे की वर्मावर बोट ठेवलंय की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
आणि जागा काय आहे हे शोधत गेलात तर तुमच्या लक्षात येईल. मी जेव्हा आधी 2 व्हिडिओ केले तेव्हा हा विषय माझ्या डोक्यात नव्हता, जो आता मी तुमच्या समोर मांडणार आहे. अमित शाह हे गृहमंत्री आहेत आणि देशाच्या गृहमंत्र्यावर तडीपार झालेला गृहमंत्री यापूर्वी कोणी बघितला नाही, असं शरद पवार म्हणाले. तेव्हा शरद पवारांनी अमित शाह यांच्याकडे जे मंत्रालय आहे, देशाची कायदा सुव्यवस्था वगैरे, आणि तोच तडीपार वगैरे असं बोलणं. पण अमित शाह यांच्याकडे फक्तच्या फक्त केवळ गृह मंत्रालय आहे का? नाहीये मित्रांनो, नाहीये. आणि सगळं पवारांचं दुखणं अमित शहाच्या गृहमंत्री या मंत्रालयाशी, खात्याशी बिलकुल संबंधित नाहीये. अमित शहाविषयी शरद पवारांची जी पोटदुखी आहे ती तडीपारी किंवा गृह मंत्रालय याच्याशी बिलकुल नाहीये. शरद पवारांना जे खुपतंय, दुखतंय, बोचतंय, टोचतंय ते भारत सरकारचं गृह मंत्रालय बिलकुल नाहीये. तर अमित शहाकडे असलेलं आणखीन एक मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाची आज किंवा चटके शरद पवारांना बसतायत किंवा बसणार आहेत. आणि त्यामुळे शरद पवार इतके विचलित झालेत किंवा खवळलेत की ते गृहमंत्री या शब्दावर बोलतायत, पण सहकार मंत्री या विषयावर बोलत नाही. मित्रांनो, अमित शाह यांचा उल्लेख वारंवार वारंवार देशाचे गृहमंत्री असाच होत असतो. कारण गृह मंत्रालय किंवा देशाचा गृहमंत्री हा केंद्र सरकारमधला 2 नंबरचा मंत्री मानला जातो, नेता मानला जातो. तुम्हाला हे मुद्दाम का सांगतोय की पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते, त्यांच्यानंतर तुमचे लाल बहादूर शास्त्री देशाचे गृहमंत्री झाले, सॉरी देशाचे पंतप्रधान झाले. हे दोनही प्रधानमंत्री जेव्हा आकस्मिक मरण पावले त्यानंतर नवा पंतप्रधान निवडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची आणि पक्षाची बैठक झाली आणि त्यामध्ये पुढला मुख्यमंत्री पंतप्रधान निवडला गेला होता. पण जेव्हा एक पंतप्रधान जातो तेव्हा तत्काळ दुसरा पंतप्रधान देशाला असावा लागतो. घटनात्मक तरतूद तशी आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला तुमच्या नेहरूंचं निधन झालं तेव्हा तात्काळ राष्ट्रपतींनी तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांना बोलवून हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांचा शपथविधी उरकला होता. लाल बहादूर शास्त्रींच्या वेळेला नेमकं तेच झालं. ताशकंदमध्ये परदेशात पाकिस्तानशी बोलणी करायला गेलेले लाल बहादूर शास्त्री यांचं तिकडेच निधन झाल्यानंतर परत एकदा त्यांच्या सरकारमधले गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांचाच देशाचे हंगामी पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला होता. पण इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर असा कुठलाही हंगामी मुख्यमंत्री नव्हता, पंतप्रधान झाला नव्हता. आणि त्याबद्दल उघडपणे तत्कालीन ज्येष्ठ केंद्रीय मंत्री प्रणबदा मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण रितसर पक्षाने कुठच्याही नेत्याची निवड केली नसताना थेट राजीव गांधी यांना पंतप्रधान केलं म्हणून नाराजी व्यक्त केली होती. मुद्दा वेगळा आहे. पण मुद्दा असा आहे की गृहमंत्री 2 नंबरचा का मानला जातो याचं कारण ते तो 2 नंबरचा. आणि आज आपण बघतो 2 नंबरचाच नेता आहे अमित शाह. पण त्यांचं गृह मंत्रालय हे शरद पवारांचं दुखणं नाहीये. यापूर्वी अनेक गृहमंत्री झाले. शरद पवार सत्तेत सत्तेच्या बाहेर असोत त्यांना गृहमंत्री कोण आहे त्याच्याची पर्वा नव्हती, एक्सेप्ट शंकरराव चव्हाण. बाबरी मशीद पाडली गेली 32 वर्षापूर्वी, तेव्हा शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते आणि तरीही बाबरी पडली गेली. तेव्हा त्यांनी प्रायश्चित्त घेण्यासाठी राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवारांनी केली होती. पण तो एक केंद्रीय गृहमंत्री सोडला तर दुसऱ्या कुठल्याही गृहमंत्र्याविषयी शरद पवारांचं काही दुखणं किंवा पोटदुखी असल्याचं कधीही दिसलं नाही. मुद्दा असा आहे मित्रांनो की जर गृहमंत्री अमित शहा आहेत आणि त्यांच्याकडे गृह खातं आहे, हे शरद पवारांचं दुखणं नाही,
तर इतके तुटून पडल्यासारखे तडीपार गृहमंत्री इतक्या टोकाला जाऊन शरद पवार बोलले. याचं कारण गृह मंत्रालय नाही, तर अमित शहा यांच्याकडे असलेलं सहकार मंत्रालय, जे अगदी अलीकडच्या काळात, म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी नेता होते, अशा वेळेला देवेंद्र फडणवीस हे केंद्रात आपल्या काही पक्ष सहकाऱ्यांना घेऊन, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, अशा काही जुन्या काँग्रेसी आजच्या भाजपाई नेत्यांना घेऊन दिल्लीला गेले होते आणि त्यांनी गृहमंत्री असलेल्या अमित शहाची भेट घेतली होती. आणि अनेक पत्रकारांना सुद्धा आठवत नसेल तर त्याविषयी सुद्धा शरद पवारांनी एक खोचक टीका केली होती की देवेंद्र फडणवीस ज्यांना दिल्लीला घेऊन गेले, जे मूळचे काँग्रेसी आणि आताचे भाजपाई आहेत, असे जे हर्षवर्धन पाटील, विखे पाटील वगैरे वगैरे जे नेते आहेत, हे सहकार खात्यातले आहेत, सहकारी क्षेत्रात काम करणारे आहेत. आणि अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत, कृषी मंत्री वगैरे नाहीत. मग त्यांना दिल्लीला घेऊन अमित शहाना भेटवण्याचं कारणच काय होतं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला, आपला शरद पवारांनी विचारला होता. पण शरद पवारांना याची माहिती सुद्धा नव्हती की देवेंद्र फडणवीस या दोन किंवा इतर सहकार क्षेत्रातल्या माजी काँग्रेसी नेत्यांना घेऊन दिल्लीला का गेले होते. त्यानंतर अल्पावधीतच केंद्र सरकारने पहिल्यांदा केंद्रामध्ये सहकार हे स्वतंत्र एक मंत्रालय स्थापन केलं आणि ते मंत्रालय अमित शहांकडे सोपवण्यात आलं. तेव्हा हे मंत्रालय होण्याची शक्यता केंद्रात आहे आणि केंद्रामध्ये सहकार मंत्रालय झालं तर त्याचा दबाव आणि प्रभुत्व आणि वर्चस्व महाराष्ट्रातल्या सहकार खात्यावर सुद्धा येईल, याची कुणकुण शरद पवारांना लागली होती. आणि म्हणून त्यांनी तो खोचक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राच्या नेत्यांना घेऊन फडणवीसांनी देशाच्या गृहमंत्र्याला भेटायची गरज काय. ते दुखणं आता उफाळून बाहेर आले. त्यामुळे अमित शहा तडीपार गृहमंत्री असं म्हणताना अमित शहा हा सहकार मंत्री आपल्या उरावर येतोय, याची जी धाकधूक आहे ती शरद पवारांना आज अस्वस्थ करून गेलेली आहे. आणि म्हणून टीका केली आहे कोणावर, गृहमंत्री अमित शहावर, तडीपारी वगैरे. पण दुखणं जे आहे ते अमित शहाच्या हाती असलेल्या दुसऱ्या मंत्रालयाचं आहे. आणि सहकार क्षेत्र असं आहे की नुसते मंत्री झाले सहकार खात्याचे म्हणून अमित शहा हे सहकार खात्यात लुडबुडतात असं कोणी म्हणू शकत नाही. अमित शहा हे गुजरात सरकारमध्ये असताना, मोदी सरकारचे मंत्री वगैरे असताना, त्यांनी गुजरातमध्ये सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. आज जगभर जो एक सहकारी दुग्ध क्षेत्रातला ब्रँड बनलेला आहे अमूल, या अमूल आणि इतर सहकारी साखर कारखाने वगैरे वगैरे सहकार क्षेत्रातले जे जे उद्योग आहेत ते महाराष्ट्रामध्ये दिवाळखोरीत गेले असताना गुजरातमध्ये हे सगळे सहकार क्षेत्रातले जे काही उद्योग आहेत, साखर कारखान्यापासून शेती कारखान्यापासून आर्थिक व्यवहारापर्यंत जो सहकार क्षेत्र गुजरातमध्ये आहे ते महाराष्ट्रापेक्षा अधिक सुदृढ आहे. आणि ते सुदृढ करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान अमित शहा या माणसाचं आहे. आणि म्हणूनच केंद्रात एक नवीन सहकार मंत्रालय सुरू केलं आणि ते अमित शहाकडे आहे. एवढ्यासाठी शरद पवारांचं दुखणं नाहीये. दुखणं असं आहे की महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रावर जर अमित शहा आपली हुकूमत गाजवायला लागले, केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून अमित शहानी महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप आणि योगदान द्यायला सुरुवात केली, तर शरद पवारांच्या 40-45 वर्ष जमवून आणलेल्या, मशागत केलेल्या सगळ्या सहकार राजकारणाला सुरुंग लावला जाईल, याची भीती शरद पवारांना सतावते आहे.
आणि मग आता लोकसभा निवडणुकीनंतर जे तिसरं मोदी सरकार आलं, त्यातल्या मंत्र्यांवर नजर टाका. त्यामध्ये महाराष्ट्रातून एका नव्या तरुण नेत्याची पहिल्याच लोकसभा टर्म मध्ये थेट मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. त्याचं नाव आहे मुरलीधर मोहोळ. पुणे महानगराचे महापौर म्हणून ज्यांनी काम केलं आणि त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत थेट लोकसभा निवडणूक लढवून जे पहिल्यांदा लोकसभेचे संसदेचे सदस्य झाले, ते मुरलीधर मोहोळ यांना थेट मोदींच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालं. आणि राज्यमंत्री म्हणून त्यांना मिळालेलं जी दोन तीन खाती आहेत, त्यामधलं एक खातं सहकार खातं आहे. आता लक्षात येईल तुम्हाला की केंद्रातला सहकार मंत्री तो महाराष्ट्रातला, तो पुण्याचा, आणि पुण्याचा म्हणजे शरद पवारांच्या जिल्ह्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला, आणि तो थेट अमित शहाच्या पंखाखाली. याचा अर्थ मित्रांनो सरळ सरळ असा आहे की शरद पवारांनी आपलं जे काही राजकारण प्रामुख्याने महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, इथे जे आपलं पाळं मुळं शरद पवारांनी रुजवलेली आहेत, ती सहकार क्षेत्रात आहेत. आणि सहकार क्षेत्रातून जीवनाच्या सगळ्या शेती, सूतगिरणी, साखर कारखाना, आणखीन कुठली कुठली सहकारी बँका, या सगळ्या क्षेत्रावर शरद पवारांनी जी आपली एक मगरमिठी बांधलेली आहे, तिला धक्का द्यायचा असेल तर मग राजकारणाच्या लढाईपेक्षा सहकार क्षेत्रातल्या विविध संस्थांमधली लढाई ही अगत्याची बनून जाते. आणि त्या त्या दुखण्याला अमित शहानी हार घातलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातलाच तरुण नेता भाजपचा मुरलीधर मोहोळ याला सहकार राज्यमंत्री म्हणून सोबत घेतलेला आहे. आणि याचा अर्थ सरळ आहे की हे दोघे मिळून महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रामध्ये शरद पवारांची जी हुकूमत आहे तिला सुरुंग लावण्यासाठी काही ना काही करणार. सरकारी धोरणातून, वेगवेगळ्या योजनांमधून. आणि जितकं हे दोघे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये प्रभावशाली होत जातील, तितका तितका शरद पवारांचा सहकार क्षेत्रातला आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्याने राजकारणावर जो प्रभाव आहे, तो हळूहळू ती पकड सैल होत जाईल, याची चिंता शरद पवारांना सतावते. आणि म्हणून शिर्डीमध्ये आल्यानंतर अमित शहानी राजकीय हल्ला चढवला. पण तो हल्ला फक्त राजकीय नाही, तर तो अत्यंत व्यवहारी राजकीय लढाईचा असण्यापेक्षा व्यवहारी लढाईचा हल्ला आहे. हे शरद पवारांनी ओळखलेलं आहे. पण सहकार क्षेत्राविषयी अवाक्षर न बोलता शरद पवार तडीपारी आणि गृह मंत्रालय याच्यावर बोलत आहेत. याचा अर्थ गेल्या 6 महिन्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे सहकार राज्यमंत्री आणि अमित शहा हे केंद्रीय सहकार मंत्री झालेत. त्याचे कुठले तरी चटके महाराष्ट्रात सुद्धा पवारांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणवू लागल्याचा हा पुरावा आहे की यस, कुछ तो हो रहा है, गडबड है दया, कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. आणि लक्षात घ्या, सहकारामध्ये जे दोन अत्यंत प्रभावी जिल्हे महाराष्ट्रात मानले जातात, त्यापैकी एक आहे कोल्हापूर आणि दुसरा आहे सातारा. या दोन ठिकाणी शरद पवारांचा प्रभाव मोठा मानला जातो. पण त्या दोनही सहकार प्रभावी जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकलेला नाही. एकूण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना कसे बसे 5 आमदार निवडून आणता आलेले आहेत. साधारण 40-45 आमदारांची संख्या असेल. त्यामध्ये 10-15% आमदार सुद्धा शरद पवार गोळा करू शकलेले नाहीत. याचा अर्थच मुरलीधर मोहोळ आणि अमित शहा
या दोघांनी सहकार क्षेत्राच्या पवारांच्या नाड्या आवळायला सुरू केलेल्या असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि मग याला जोडून देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरच्या माळशिरस प्रकरणामध्ये आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या परिवाराने जो भाजप सोडण्याचा निर्णय घेतला त्यावर बोलताना सोडणार नाही अशी भाषा देवेंद्र फडणवीस बोलले. या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर लक्षात येऊ शकतं शरद पवारांना अमित शहा यांच्या तडीपारीचं कौतुक नाहीये. तर अमित शहा हे केंद्रातले सहकार मंत्री आहेत आणि त्यांच्या सोबत राज्यमंत्री हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे ज्याचं नाव मुरलीधर मोहोळ आहे. हे दोघे मिळून आपलं जे सहकार साम्राज्य आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने पसरलेलं आणि काही अंशी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ते हे पाळं मुळं आपली उखडून टाकणार आहेत. याचे चटके जे जाणवायला लागलेत त्यातून शरद पवार अमित शहा यांच्यावर घसरलेले आहेत. परत सांगतो शरद पवार चवताळेत त्याची कारणं समजून घ्या. तडीपारीला आता 10-12 वर्ष होऊन गेली जुना विषय आहे लोकांच्या स्मरणात सुद्धा नाही. पण वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसं अमित शहाच्या सहकार खात्याच्या ज्या काही निर्णय योजना कारवाया वगैरे असतील त्याचे चटके बसल्यानंतर शरद पवार वड्याचं तेल वांग्यावर काढावं तसं सहकार क्षेत्रातल्या अमित शहा यांच्या सगळ्या निर्णयाविषयी किंवा कर्तबगारीविषयी गृह मंत्रालयावर घसरले वड्याचं तेल वांग्यावर. आणि म्हणून त्यांचा राग मुरलीधर मोहोळवर आहे की अमित शहावर आहे असा मला प्रश्न पडतो. बघून नजीकच्या काळात अनेक गोष्टी समोर येतील. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.